नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यमधील अध्याय 6. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. कार्यारंभी प्रथम नमन श्री गणेशा करुणा घन देवी सरस्वती सहचरण धरिले मी सद्गुरूंचे. हात जोडून केली प्रार्थना पूर्ण व्हावी मनोकामना सिद्धीस जावी ग्रंथरचना आपल्या कृपा प्रसादे. सूत सांगती शौनादिकाला नारद पुसतसे नारायणाला काय कारणे वैकुंठ रायाला मलमासा घेऊन येणे झाले. गोलोकींचे पाहुणी वैभव अद्भुत भव्य प्रसाद रत्नजडित महाद्वारी उभे राहिले त्वरित सवे घेऊनी गरुडांसी. मलमास दिनवाना उदती सांगा निरूप कृष्णांप्रती आलो तयांच्या पेटी प्रती द्वारपाळासी सांगत असे. ऐकुनी धावत आला यदुनाथ प्रेमांदरे धरिला हस्त घेऊनी गेले सभेयांत राजसभा ती गोलोकींची. भव्य दिव्य रचना तिची काय वर्णावी ख्याती तिची अपुरे शब्द पडती जगी रमा रमणे आसन दिदले. बैसविले जवळ आणून उभय करी कर धरून मंगलकुशल विचारून मने रमावरा काय कारणे आगमन. संगती हा कोण दीन पामरा अनिला असे सांगा सत्वर प्रथम कृष्णस्तुती करी रमावर मने गोलोकांचा श्रीपती तुची. धन्य धन्य तू माधवा तू अव्यय तू अविनाशी शिवा तूची रचिली हे विधाता गाभा अनुरेणू व्यापुनी उरलास. तू विश्वासा सूत्राधार या आकाशा तुझाची आधार तू आपल्या भक्तावर करशी कृपा आगळी. तुझ्या कृपेचा विजनवारा ज्या पामरा लावे सुकुमारा त्याचा दैन्य भार सारा दूर होई एका क्षणी. भो रोगांचे करण्या शमन तुझे नाम औषधी जाण तेने तरले किती गजन बुडता या भवसागरी. तुझी नाम नौका थोर भक्तासी नेही पेल पार पतितांचा करी उद्धार कृष्ण नाम पावन असे. सभेचे सर्व सभाजन ऐकती ते स्तुतीस्तवन म्हणती यांचे काय कारण दोघे असता एकची. विष्णू कृष्ण दोन आकृती एकच ईश्वरी तत्वअंती अपूर्व दोघांची ही शक्ती भिन्नपण यात असे कैसे. असे असता लोकव्यवहार म्हणून का हा आचार ऐसा मनी करीती विचार पाहुनी कृती श्रीहरींची. तव कृष्णे दाखविली लीला श्रीहरींच्या पदी झुकला वरचेवरी उचलून त्याला गळा लाविली श्रीकृष्णाने. ती उभयंताची भेट पाहुनी गरुड आनंदाला मनी त्यानेही पुढे होऊनी श्रीकृष्ण चरण वंदिले. गरुड हलकेच मलमासा सांगे वंदी कृष्णपदा पावन वेगे तुझा उद्धारक हाची लागे तुझला येथे आणले. श्रीहरींची आज्ञा घेऊन मलमासासी पुढे सारून गोपाळांचे पदी घालून भेटवी गरुडराज तो. मलमास कृष्णपदी लागला अश्रू वाहती त्याचे डोळा दैन्य विकल अवस्थेला पाहुणे कृष्ण पुसत असे. हा कोण कुठला प्राणी जाण दुःख करी येथे येऊन या लोकी तर शोधून दुःख देणे लावेना. या गोलोकींच्या रहिवाशाला दुःख स्वप्नी न दिसे ज्याला हा कोण कुठला दीनवाना आला कसा सांगा मज. तव विष्णू म्हणती श्री यदुनाथा सांगतो तुम्हा यांची कथा अधिक मास नामे जगता हा विधीने नेमिला असे. पृथ्वीवरी कालगणनेच्या पद्धती चंद्र आणि सूर्य वर्ष वदती 11 दिवसांचा फरक दोनोप्रती प्रतिवर्षी पडतसे जो. ती तुटी भरावयासी योजिली या अधिक मासासी 3 वर्षांनी या अधिकासी शास्त्रकारांनी निर्मिले. याचे नाव मलमास याला न कोणी देवकृपास याचा न करीती कोणी गौरवरास ना सन्मान लाभे यासी. सूर्याचे नसे संक्रमण या मासात होये जाण म्हणून मलिन यासी पूर्ण सर्वार्थी लोक मानती. व्रत वेकले पूजा दाने या मासात वर्ज करणे म्हणून हा व्यतीत मने शरण आला मज लागे. कोठे मिळाना यासी आश्रम उपाय न उरता निरुपाय आठवुनी माझे पाय आला चरण धराया.
ऐकता यासी करुण कहाणी, दया उपजली माझे मनी, उद्धार याचा करावा दोन्ही, म्हणून जेव्हा विचार केला तो आठविले माझे चित्ता, गोलोकी तू समर्थ असता, मी का करावी ही चिंता या पतित उद्धाराची. आपल्या जरी दोन आकृती, तरी कार्य एकची जगती, पतितांची चिर विश्रांती, कृष्ण हरी चरणास. माझी इच्छा तुची पुरविसी, मम कार्यसी तुची करसी, मम भक्ता तुची रक्षिसी, धाव घेऊनी मम रूपे. गजेंद्र पडता संकटात, माझा धावा जेव्हा करीत, माझ्याच रूपे धावूनी त्वरित, रक्षिले ना तू त्यासी. ब्रीद आपुले भक्त रक्षण, शरणांगतांचे कल्याण, करणे तयांचे उद्धारण, हेची पाऊली आपुले. दिले माझे याची चरण, तुझी गती आणि सुख विश्रांती जाण, मम भक्त तुझ प्रिय असती पूर्ण, करसी त्यांचा उद्धार. ही तुझी लीला जाणून, आलो या दिनाला घेऊन, कराया याची उद्धारणी पूर्ण, तुझ्या कृपा कटाक्षे. तरी आला मुरलीधरा, प्रेमे याचा स्वीकार करा, सार्थक याचे तुम्ही करा, ऐसे वदला रमावर. ऐकुनी ऐसे बोल रमावर, जोडिता झाला दोन्ही कर, निज भक्तांचा घेता कैवार, तया कारणे गोलोकींची. सूत गोलोकींचे वर्तमान सांगती, श्रवणाधिका लागून, नारद आणि नारायण संवाद हा सुखाचा. ऋषीवर म्हणती धन्यसुता, निवेदिले ही हरिकथा, जी ऐकता सुखचित्ता, समाधान होत असे. त्या श्रवणाची न होय तृप्ती, श्रवण तृषा वाढते अति, कथा सुधारसे लाभे शांती, अनेक चित्त सुखावे. आता पुढील कथा उमटी ऐकावयासी, अर्थता चित्ती ओढ आम्हासी, मनामध्ये लागली असे तीव्रतेची, कैसा तो दिनाचा कैवारी. मासाची चिंता निवारी, त्याते सुखी कैसा करी, सांग कृष्ण हरी सखा अवधारी, ऐसे ऋषीवर वदती. सुतदेवांप्रत विनवित, आतुर आम्ही श्रवणाप्रत, सातकापरी झालो सत्य, पुढील कथा सांगावी. इति श्री ब्रह्मनारदीय पुराणांतर्गत पुरुषोत्तम महात्मे विख्यापन नाम 6वा अध्याय पूर्ण झाला. अधिक महात्म्याचा असे पुराण संबंध जाणून विनवणी करी दास पूर्ण, स्वीकारावा प्राकृत रचनेचा 6वा अध्याय हरिचरण. श्री कृष्णा परमवस्तू. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया. श्री अधिक मास महात्मे अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. मलमासाची श्रीकृष्णाला विनवणी. सूत शौनादिकांना सांगतात की श्रीहरींनी मलमासाला गोलोकात आणले. त्यामागे एक विशेष कारण होते. जेव्हा ते दोघे पुरुषोत्तमाच्या भव्य प्रसादाजवळ वाड्यापाशी आले, तेव्हा श्रीहरींनी द्वारपालकामार्फत आपल्या आगमनाची वार्ता श्रीकृष्ण म्हणजे पुरुषोत्तमाला दिली. निरोप मिळता श्रीकृष्ण स्वतः धावत त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. श्रीहरी गरुड आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्या दीनवाणी दयेला पात्र असलेल्या मलमासाला पाहून पुरुषोत्तमाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी प्रथम वैकुंठनाथांचे रीतसर स्वागत केले. दोघांनी एकमेकांची कुशल मंगल विचारपूस केली. त्याचवेळी नारायणाने पुरुषोत्तमाची विविध स्तोत्रांनी आणि स्तुती सुमनांनी सुंदर स्तुती केली. तुझ कसा या सकल विश्वाचा आधार आहेस, पतितांचा उद्धारक आणि दीनांचा कैवारी आहेस, अशा शब्दात त्यांनी गौरव केला. तसेच भवरोगांचे निवारण करणारे तुझे नाम हे एक दिव्य औषध आहे असे ते म्हणाले. तेव्हा श्रीकृष्णाने एक लीला दाखवली. ते पुढे होऊन श्रीहरींच्या चरणी लीन झाले. तेव्हा श्रीहरींनी त्यांना प्रेमाने उचलून घेत गळाभेट दिली आणि त्या दोघांची ती अपूर्व भेट पाहून गरुडाला अत्यंत आनंद झाला. गरुडानेही पुढे होऊन श्रीकृष्णांच्या चरणाला वंदन केले आणि त्यानंतर गरुडाने मलमासाला हळूच सांगितले, तुझा उद्धार करण्यासाठीच भगवंतांनी तुला या पुरुषोत्तमाकडे आणले आहे, म्हणून तू आता यांच्या चरणी वंदन कर. त्या सूचनेनुसार मलमास पुढे आला आणि त्याने अत्यंत शरणागत भावनेने पुरुषोत्तमाचे चरण धरले. तेव्हा श्रीकृष्णांनी श्रीहरींना विचारले, हा कोण आहे आणि याला आपण माझ्याकडे का आणले आहे? त्यावर वैकुंठनाथांनी मलमासाची सर्व व्यथा आणि कथा सांगून आता तूच याचा स्वीकार कर आणि याचा उद्धार कर अशी विनंती केली. अशा प्रकारे ब्रह्मनारदीय पुराणातील पुरुषोत्तम चरणी मलमासाची विद्यापन विनवणी नावाचा हा 6वा अध्याय इथे पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.